नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश कुमार रूपलाल रहांगडले, विषय सहाय्यक सामाजिक शास्त्र, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया। आज आपण वर्ग चौथा अंतर्गत विषय परिसर अभ्यास भाग 1 मधील घटक 5 घरोघरी पाणी याविषयी माहिती बघणार आहोत। सांगा पाहू। विद्यार्थी मित्रांनो, खाली काही चित्र दिलेली आहेत, त्यांचे निरीक्षण करा। या चित्रात पाणी साठवण्याची भांडी दाखवलेली आहेत। त्यापैकी अलीकडे वापरात असलेली भांडी कोणती ते तुम्हाला ओळखायचं आहे। ही भांडी कोणत्या पदार्थापासून बनवलेली आहेत? आता बघा, स्टील, माती, तांबे, काच, प्लास्टिक या विविध पदार्थापासून ही भांडी बनवलेली आहेत। पाण्याच्या भांड्याला झाकण आणि तोटी असण्याचे फायदे कोणते? तर पाण्याच्या भांड्याला झाकण आणि तोटी असली, आपल्या हाताला जी घाण असते ती पाण्यात जात नाही किंवा इतरत्र असलेली धूळ घाण ही पाण्यात जात नाही। आपल्याला सतत पाण्याची गरज पडत असते। गरजेनुसार पाणी घेता यावे म्हणून ते घरात साठवून ठेवावे लागते। पूर्वी पितळ किंवा तांब्याचे हंडे, कळश्या आणि मातीतून केलेली मटकी, रांजणे वापरात होती। तसेच घरोघरी हौद, टाक्याही बांधायचे। आता मात्र स्टील व प्लास्टिक पासूनही पाणी साठवण्यासाठी भांडी बनवतात। पिण्याच्या पाण्याची काळजी कशी घ्यायची ते आपण इथे बघूया। आरोग्यासाठी पिण्याचे पाणी निर्धोक असणे गरजेचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, निर्धोक पाणी म्हणजे काय हे मागच्या पाठात आपण बघितलेले आहे। पोटात दूषित पाणी गेले तर रोग होऊ शकतात, म्हणून पिण्याचे व स्वयंपाकाचे पाणी साठवताना आपण विशेष काळजी घेतो। पिण्याच्या व स्वयंपाकाच्या पाण्याची भांडी आपण झाकून ठेवतो, त्यामुळे पाण्यात धूळ व कचरा पडत नाही। हात बुडवून पाणी काढले तर बोटांना लागलेली घाण पाण्यात जाते, म्हणून आपण पाणी काढण्यासाठी लांब दांडाचे ओगराडे वापरतो। पाणी काढून लगेच झाकण ठेवतो। पण या भांड्यांना तोट्या लावणे ही पाणी काढण्याची सर्वात उत्तम पद्धत आहे। त्यामुळे पाणी खराब होण्याचा प्रश्नच उरत नाही आणि पाणी काढणे अधिक सोयीचे होते। एखाद्या भांड्यातील पाणी संपले की त्यात पुन्हा पाणी भरण्याआधी ते भांडे आपण धुवून घेतो। अशी काळजी घेतली तर आपल्याला सतत स्वच्छ पाणी मिळत राहते। माहीत आहे का तुम्हाला, पाणी शिळे होत नाही। पाणी हे कधीच शिळे होत नाही। आधीच्या दिवशी घरात भरून ठेवलेले पिण्याचे पाणी काही जण ओतून देतात आणि दुसरे पाणी भरतात। त्यांना वाटते पाणी शिळे होते, पण ही समजूत चुकीची आहे। पाणी ओतून देणे म्हणजे चांगले पाणी वाया घालवणे होय। पाणी खराब झाले असले तरच त्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त इतर कामासाठी करावा। करून पहा। विद्यार्थी मित्रांनो, एक आपल्याला प्रयोग करायचा आहे, पण हा प्रयोग तुम्हाला मोठ्यांच्या मदतीने करायचा आहे। एक प्लास्टिकची बाटली घ्या, तिच्या वरचा निमुळता भाग कापून टाका, या चित्रात दाखवल्याप्रमाणे। बाटलीच्या 4 बाजूंना तळापासून थोड्या वर 4 भोके पाडा। एक रिकामी रिफिल घेऊन तिचे 4 छोटे तुकडे कापून घ्या। हे तुकडे 4 भोकात घट्ट बसवा। बाटलीत पाणी भरा। तुम्हाला काय आढळून येईल? सर्व नळामधून पाणी वाहू लागते। यावरून काय उलगडते? तर एका ठिकाणी साठवलेले पाणी नळाचा वापर करून निरनिराळ्या ठिकाणी वाटता येते। घराचा पाणी पुरवठा। चित्राचे नीट निरीक्षण करा। सिमेंट किंवा प्लास्टिकच्या मोठ्या टाक्या घरांच्या किंवा मोठ्या इमारतींच्या छतावर बसवतात। नळाच्या मदतीने या टाकीतील पाणी इमारतीतील न्हाणीघरात म्हणजे बाथरूम, स्वयंपाकघरात म्हणजे किचन इथे पोहोचवता येतो। नळांना तोट्या बसवल्या की पाणी पाहिजे तेव्हा घेता येते किंवा बंद करता येते। अशा पद्धतीने एखाद्या इमारतीत एकाच टाकीतून एकाच वेळी अनेक ठिकाणी पाणी मिळू शकते। गावाचा पाणी पुरवठा। तलाव, नद्या, धरणे हे स्रोत बऱ्याच अंतरावर असू शकतात, म्हणून गावाजवळचा एखादा मोठा स्रोत पाहतात। कालवा किंवा मोठ्या जलवाहिनीच्या मदतीने संबंध गावासाठी एका ठिकाणी पाणी आणतात। तेथे ते पिण्यासाठी निर्धोक करतात। याला जलशुद्धीकरण म्हणतात। जलशुद्धीकरण केंद्रातून ते सर्वांना पुरवण्याची सोय करतात। याला जलवितरण असे म्हणतात। उंचावरील टाक्या। विजेचा शोध लागण्यापूर्वी पाणी जास्त उंचीवर नेणे शक्य नव्हते, पण आज विजेवर चालणारे पंप वापरून पाणी कितीतरी उंचीपर्यंत पोहोचवता येते। त्यामुळे उंच टाक्यांमध्ये पाणी साठवता येते। तेथून ते लांब अंतरापर्यंत गावांना किंवा शहरांना पुरवता येते। या चित्रांचे नीट निरीक्षण करा।
माहीत आहे का तुम्हाला, पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही, म्हणून पाण्याचा स्रोत मानवी वस्तीच्या शक्य तितका जवळ असणे गरजेचे असते। त्यामुळे प्राचीन काळी नगरे वसली ती कुठल्या तरी मोठ्या नदीच्या तीरावर। आपल्या देशात अशी अनेक शहरे आहेत। उत्तर भारतात यमुना नदीवरील दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आहे। बिहारमधील गंगा नदीवरील पाटणा, तर महाराष्ट्रात गोदावरी नदीवरील नाशिक ही अशा प्राचीन नगरांची उदाहरणे आहेत। पाण्याची काटकसर कशी करावी? तोंड धुण्यासाठी घेतलेले पाणी उरले तर ते फेकून देता की परत वापरण्यासाठी ठेवून देता? तर ते परत वापरण्यासाठी ठेवायला पाहिजे। रोज दात घासत असताना नळातून पाणी वाहू देता की मधून नळ बंद करता? तर मधून नळ बंद करायला हवे। भाज्या फळे धुण्यासाठी वापरून झालेले पाणी फेकून देता की झाडांना देता? तर ते पाणी फेकून न देता झाडांना द्यायला पाहिजे। भांडी विसळताना नळ पूर्ण उघडून पाणी जोराने वाहत ठेवता की भांडी नीट धुण्यापुरता सोडता? तर इथे नीट धुण्यापुरता जेवढं पाणी लागेल तेवढंच नळ सुरू करायला पाहिजे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।